आणि यानंतरची बातमी आहे समस्त पालक वर्गाला सतर्क करणारी। कारण मुलांच्या ऑनलाईन गेमच्या नादापायी बापाला 5 लाखांचा चुना लागल्याची घटना कोल्हापूरच्या राधानगरीत घडलेली आहे। या घटनेमुळे शेतकरी बाप चांगला संकटात आलाय। कारण म्हशी घेण्यासाठी जमवलेले पैसे असे लुटले गेल्यामुळे पैसेही गेले आणि म्हशी गेल्या अशी सध्याची परिस्थिती झाली आहे। मोबाईल गेमने खेळणाऱ्याचाच केला गेम। बँक खात्यातून चोरट्यांनी 5 लाख लुटले। मुलांना लागला मोबाईल गेमचा नाद। पैसेही गेले, म्हशीही गेल्या, बाप झाला बर्बाद। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलांना लागलेला फ्री फायर या मोबाईल गेमचा नाद बापाच्या चांगलाच अंगलट आलाय। मोबाईल गेमच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी या शेतकऱ्याला तब्बल 5 लाखांना लुटलाय। त्याचं झालं असं की या गेममध्ये पुढे जाण्यासाठी या मुलांना शस्त्र खरेदी करण्यास भाग पाडण्यात आलं। या व्हर्च्युअल शस्त्र खरेदीसाठी मुलांना एक लिंक पाठवण्यात आली। या लिंकवर मुलांनी क्लिक केलं आणि तिकडे सगळा गेम झाला। एखादी तसे गेम खेळत असतात ते मुलं, त्यावेळेस ते टीम फॉर्म करतात। एक 5-6 जणांची टीम जी असते ती फॉर्म केलेली असते। मग ती टीम जी असती ती कधी ती ओरिजिनल टीम पण नसती, त्याच्यामध्ये असे चिटर लोक पण इन्व्हॉल्व झालेले असतात। आणि मग ते त्या मुलाला तो त्याच्या टीमचा पार्टनर आहे अशा प्रवृत्तीनं तो त्याला सांगतो की मला पण ही गन घ्यावं लागेल, मग हे माझ्यासाठी सुद्धा पैसे डाउनलोड कर, अशा पद्धतीनं हे पैसे जे असतात ते जातात। या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून म्हशी घेण्यासाठी बँकेमध्ये 7 लाख रुपये जमवले होते। मात्र एका फटक्यात त्यातील 5 लाख रुपये लुटले गेले। शेतकऱ्याला याची कल्पनाही नव्हती। म्हैस खरेदी करण्यासाठी तो बँकेत पैसे काढण्यासाठी गेला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। पैसे लुटल्याच्या 2 महिन्यानंतर त्याला या चोरीचा पत्ता लागलाय। ही तक्रार वेळेत झाली असती तर त्याचे पैसे परत मिळाले असते। पालकांनी लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल जे आहेत ते अँड्रॉइडचे मोबाईल देऊ नयेत। मालकांनी म्हणजे दक्षता घ्यावी आणि जर समजा काय असा प्रकार घडला तर जेवढ्या तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा सायबरला संपर्क साधला तर गेलेले पैसे जे आहेत ते परत मिळवण्यासाठी पोलीस तुम्हाला सहकार्य करतील। परंतु आता ही घटना घडून बरेच दिवस झाले, त्यामुळे हे पैसे मिळवण्यासाठी पोलिसांना बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होतात। ज्या गेमच्या नादात हे सगळं रामायण घडलं तो गेम आहे तरी काय आपण बघूया। फ्री फायर हा एका बेटावर खेळला जाणारा सर्व्हायव्हल मोबाईल गेम आहे। यामध्ये 10 मिनिटांचा एक राऊंड असतो। या गेममध्ये खेळणाऱ्याला बेटावरून सही सलामत बाहेर पडायचं असतं। त्याला रोखण्यासाठी इतर ऑनलाईन 49 खेळाडू असतात। त्या सगळ्यांना हल्ल्यातून वाचवण्यासाठी त्याला वेगवेगळी व्हर्च्युअल शस्त्र खरेदी करावी लागतात। या शस्त्र खरेदीसाठी लिंक पाठवण्यात येतात आणि यामध्येच सायबर चोरटे हात साफ करून घेतात। कोणत्याही लिंकवर खात्रीशिवाय क्लिक करू नये असं आवाहन वारंवार सायबर विभागाकडून केलं जातं। पण गेम खेळण्याच्या नादात मुलं याकडे लक्ष देत नाहीत आणि असे प्रकार घडतात। त्यामुळे पालकांनीही मुलांच्या हाती मोबाईल देताना काळजी घेणं गरजेचं आहे। आपली मुलं फोनवरती काय करतात याकडे लक्ष देण्यासोबतच फोनमधील नेट बँकिंग, ऑनलाईन पेमेंटचे ॲप सुरक्षित ठेवणे तितकंच महत्त्वाचं आहे। ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।